नमस्कार, जाऊबाईज रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपल्या चॅनलचा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे आणि त्याची सुरुवात आपण करणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार आणि हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणीने। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेप मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी राईस शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी उकळायला ठेवले आहे। त्यात मी 2 चमचे मीठ, काही खडे मसाले टाकले आहे, थोडंसं साजूक तूप घातलं आहे, त्याच्यासोबत पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घातली आहे, अर्धा लिंबूचा रस टाकला आहे, ज्यामुळे राईस मोकळा होतो। थोड्या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि मग अर्धा तास भिजवून ठेवलेला जो राईस आहे तो त्यात घालायचा आहे आणि राईस फक्त 90% शिजवायचा आहे। राईस शिजवून घेतल्यावर आपण बेरिस्ता बनवणार आहोत। त्यासाठी 3 मीडियम साईजचे कांदे पातळ कापून घ्यायचे आहेत। गॅसवर कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे। त्यात पातळ कापलेला कांदा टाकून द्यायचा। नंतर बॉईल केलेली अंडी घेऊन त्यांना हलकेसे कट मारून घ्यायचे आहेत। कढईमध्ये बटर किंवा तेल घालून त्यात हळद, लाल तिखट, मीठ घालून अंडी छान फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घालून त्यात दालचिनी, वेलची, स्टारफूल, लवंग, मिरी टाकली आहे। बारीक कापलेला कांदा घालून हे सगळं फ्राय केलं आहे। कांदा थोडा गोल्डन झाल्यावरती त्यात मी कट केलेला टोमॅटो घातला आहे। टोमॅटो फ्राय केल्यानंतर त्यात थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि हळद, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला घातला आहे आणि हे सगळं छान परतून घेतलं आहे। मसाले करपू नये म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतले आहे। ही ग्रेव्ही 2-3 मिनिट छान परतून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाते। नंतर 1 वाटी दही घातले आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे। तर त्याच्यामध्ये फ्राय केलेली आपण अंडी घालून घेतली। बिर्याणीसाठीची ग्रेव्ही तयार झाली आपली। आता लेयर लावण्यासाठी आपण सर्वात आधी अंड्याची ग्रेव्ही टाकली आहे, त्यावर राईस घातला आहे, परत सेम लेयर दिला आहे, त्यावर आपण तळलेलं तूप घातलं आहे, कोथिंबीर घातली आहे, पुदिना घातला आहे, हवा असल्यास तुम्हाला थोडासा फूड कलर तुम्ही घालू शकता। मी इथे घातला आहे फूड कलर। कांदा थोडंसं दम देण्यासाठी गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती आपण ही कढई ठेवून द्यायची आहे। साधारणतः 20 मिनिट दम दिल्यानंतर तयार आहे आपली अंडा बिर्याणी। अशी बिर्याणी जर तुम्ही केली तर तुम्हाला हॉटेलमधून बिर्याणी आणायची काहीच गरज नाही, इतकी सुंदर बिर्याणी होते। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि जाऊबाईज रसोई चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।